नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व शिक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे संधिवात गुडघेदुखीवरती असणारे रोबोटिक उपचार आणि त्यामधलं असणारं अत्याधुनिक स्वरूपाचं तंत्रज्ञान आणि विषयी चर्चा करण्यासाठी प्रख्यात रोबोटिक उपचार तज्ज्ञ असणारे डॉक्टर नरेंद्र वैद्य सर आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेत. तर मी आपली सर्व ओळख करून देतोय डॉक्टर नरेंद्र वैद्य सरांची. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर नरेंद्र वैद्य सरांचं व्यक्तिमत्व आता महाराष्ट्रात आणि भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रख्यात आहे. कारण आता ज्ञानाची गंगा उलटी व्हायला लागलेली आहे. पूर्वीच्या काळी जे अमेरिकेमध्ये इंग्लंडमध्ये असणारे उपचार उपलब्ध होते ते आता भारतामध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. खास करून डॉक्टर नरेंद्र वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली लोकमान्य हॉस्पिटलमध्ये आणि ज्याच्यामध्ये विशेष करून सांधेदुखीच्या रुग्णांचा समावेश आहेच, पण या व्यतिरिक्त मानपाट कंबरदुखीसारखे आजार ह्यासाठी सुद्धा ठोस उपचार उपलब्ध झालेले आहेत. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अत्याधुनिक स्वरूपाचं तंत्रज्ञान जे आहे हे डॉक्टर नरेंद्र वैद्य सरांच्या मार्गदर्शनाखाली आता उपलब्ध आहे. विशेष करून लोकमान्य हॉस्पिटलमध्ये ज्याच्यामध्ये रोबोटिक उपचारांमध्ये सुद्धा जे नवीन स्वरूपाचे रोबोटिक उपचार आलेले आहेत ते आता खास करून त्याचे आपण आजच्या कार्यक्रमात मार्गदर्शन घेणार आहोतच. पण या व्यतिरिक्त मला सांगायचं की डॉक्टर नरेंद्र वैद्य सरांच्या मार्गदर्शनाखाली आता 20,000हून अधिक यशस्वीरित्या शस्त्रक्रिया झालेल्या आहेत लोकमान्य हॉस्पिटलमध्ये आणि त्या व्यतिरिक्त 5,000हून अधिक रोबोटिक उपचार करून रुग्णांना या ठिकाणी पुन्हा एकदा जीवन जगण्याचा आनंद मिळालेला आहे. पण काही ठिकाणी रुग्ण बघूया की कशा रीतीने त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडलेले आहे. खास करून लोकमान्य हॉस्पिटलला भेट दिल्यानंतर आपण बघू शकता की स्क्रीनवरती की पूर्वी असणारी त्यांची चाल आणि नंतरची असणारी चाल ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आपल्याला दिसतोय आणि हे शक्य झालेलं आहे केवळ आणि केवळ रोबोटिक उपचारांमुळे. आणि हे रोबोटिक उपचार आणि त्यामधलं असणारं अत्याधुनिक तंत्रज्ञानाविषयी आपण आजच्या कार्यक्रमात मार्गदर्शन घेणार आहोत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सर्व श्रेय आहे ह्या सर्व असणाऱ्या रुग्णांना बरं करण्याचं ते जातं डॉक्टर नरेंद्र वैद्य सरांना. लोकमान्य हॉस्पिटल आज महाराष्ट्रात सर्वत्र सेवा देते. विशेष करून मुंबई, पुणे, ठाणे आणि त्याचप्रमाणे पुण्यामध्ये विशेष करून पिंपरी चिंचवड, त्या व्यतिरिक्त औंध आणि आता हे जे मित्रमंडळ स्वारगेट आहे. आणि या व्यतिरिक्त आता हे जे नवीन हॉस्पिटल आपण बघत आहोत हे विशेष करून लोकमान्य हॉस्पिटल जे आहे हे फॉर स्पेशल सर्जरीज लोकमान्य HSS या नावाने या ठिकाणी सेनापती बापट रोडला या ठिकाणी सेवा देत आहे. त्यामुळे जरूर आपण या ठिकाणी खास करून जे संपर्कासाठी स्क्रीनवरती नंबर बघतात हा विशेष हेल्पलाईन नंबर आहे. आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सांधेदुखीच्या रुग्णांसाठी एका शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे ज्या अनुषंगाने आपल्याला सवलतीच्या दरामध्ये हे सर्व उपचार उपलब्ध होणार आहेत. तर आपल्याला फक्त फोन करायचा आहे पुढील नंबरवर 9595844844 या नंबरवरती आपण मिस कॉल द्या आणि आपल्याला हे सर्व उपचार उपलब्ध होणार आहेत. मुंबई, पुणे, ठाणे आणि कोल्हापूर या ठिकाणी लोकमान्य हॉस्पिटल आपली सेवा देत आहे. तर जरूर कॉल करा. सर, कार्यक्रमाकडे वेळत असताना अर्थातच आजच्या कार्यक्रमात सर्वांनाच उत्सुकता आहे नवीन तंत्रज्ञानाविषयी जाणून घेण्याची. पण सुरुवातीला हे जे नवीन हॉस्पिटल आपण सेनापती बापट रोडला आता सुरू केलेलं आहे ज्याच्यामध्ये स्पेशल सर्जरीज आज खास करून गरजू रुग्णांसाठी उपलब्ध केलेले आहेत, काय सांगता येईल? असं आहे की आत्तापर्यंत सगळ्या विस्कळीत अशा सेवा असणारे अनेक हॉस्पिटल्स आहेत, परंतु ऑर्थोपेडिक, प्लास्टिक सर्जरी आणि कॅन्सर सर्जरी ह्याचा एकत्रितपणाने शेवटचा स्टॉप म्हणजे त्याच्या पुढे आपल्याला काही लागू नये ह्या दृष्टीने या हॉस्पिटलची निर्मिती झाली आहे. ऑर्थोपेडिकमध्ये बोलायचं झालं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जवळजवळ 6 वर्ष रोबॉटिक नी रिप्लेसमेंट हे प्रथमच भारतात लोकमान्य हॉस्पिटलतर्फे आम्ही आणलं. परंतु आता आम्ही असं ठरवलं की रोबॉटिकमध्ये सुद्धा बरीच क्रांती झालेली आहे. त्यामुळे जगातले सर्व अत्याधुनिक रोबॉटिक नी रिप्लेसमेंट इक्विपमेंट या इथं आम्ही आणलेले होते. त्याचबरोबर फूट अँकल सर्जरी, त्याच्यानंतर स्पाईन सर्जरी, शोल्डर सर्जरी, आर्थ्रोस्कोपिक आणि लहान मुलांवर होणारी ऑर्थोपेडिक सर्जरी या सगळ्याचं एकत्रितपणाने उपचार करता येतील आणि त्याचं रिहॅबिलिटेशन, फिजिओथेरपी हे सगळं एकाच छताखाली होईल हे सगळे तिथं सोय करण्यात आली आहे. आणि त्यामुळे न्यूयॉर्कच्या धर्तीवर हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरी ह्या धर्तीवर आता हे लोकमान्य HSS सेनापती बापट रोडला चालू केले जे 125 बेड्सचं हॉस्पिटल आहे ज्याच्यात ICU, त्याच्यानंतर फिजिओथेरपी हे सगळं अतिशय उत्तम प्रकारचं असून जवळजवळ 10 मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्स त्याच्यामध्ये उपलब्ध आहेत. येस, आपण हे बघत आहोत लोकमान्य हॉस्पिटल जे नवीन आता उघडलेलं आहे सेनापती बापट रोडला सुद्धा, म्हणजेच पिंपरी चिंचवडला आहेच, पुण्यामध्ये या व्यतिरिक्त औंधला आहे, मित्रमंडळ स्वारगेटला सुसज्ज हॉस्पिटल आहे. आणि आता आपण बघत आहोत हे विशेष करून आपण बघत आहोत ते सेनापती बापट रोडला लोकमान्य हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरीज आणि ह्याच्या अंतर्गत आपल्याला सर्व प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत. पण विशेष करून खास करून सांधेदुखीचे रुग्ण, हाडांचे विकार असणारे रुग्ण, हाडांची ठिसूळ असणारे किंवा त्या अनुषंगाने मानपाट कंबरदुखी, स्लिप डिस्क सायटिका सारखे रुग्ण ह्या सर्व प्रकारच्या हाडांच्या विकारांसाठी आपल्याला या ठिकाणी उपचार उपलब्ध आहेत. ते सवलतीच्या दरामध्ये विशेष शिबिराचं आयोजन या महिन्यात करण्यात येत आहे. आपल्याला फक्त कॉल करायचा पुढील नंबरवर 9595844844 या नंबरवर. सर, आपण आता पेशंट बघत आहोत, काय सांगता येईल त्या विषयामध्ये? आता आपण बघणार आहे ते गुडघेदुखीचे जे पेशंट्स असतात त्याबद्दल माहिती घेणार आहे. त्याचा असं दैनंदिन जीवनात सिनियर सिटीजन्समध्ये आपण सततच बघतो की अगदी चालायला प्रचंड प्रॉब्लेम होणारे रुग्ण असतात जे चालताना त्यांना वेदना होतात, पायाला बाक आलेला असतो,
चालताना काठी किंवा वॉकर घ्यायला लागते. तर अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांची चाल आहे ती एकदम नॉर्मल होऊ शकते. आणि यात आजच्या ज्या चर्चेमध्ये आपण जाणून घेणार आहे की हे कसं शक्य आपल्याला होऊ शकतं. तर हे करण्यापूर्वी मी सांगू इच्छितो की आपल्याला गुडघ्यामध्ये जो ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे जो मूळ कारण जे असतं गुडघे झिजेचं किंवा दुखीचं त्याच्याबद्दल जाणून घेऊ. तर आपण मनुष्य प्राणी एकमेव प्राणी आहे की जो आपण 2 पायावर चालत असतो आणि ते चालत असताना गुडघ्यावर सतत जन्मल्यापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत ह्याच्यावर घर्षण होत असतं, दाब येत असतो. जेव्हा आपण खाली बसतो, उठतो, मांडी घालतो तर ह्या सगळ्या हालचालींमध्ये ही जी खुर्च्या असते वरच्या हाडाला आणि खालच्या हाडाला गुडगुडीत अशी स्मूथ ती हळूहळू झिजायला लागती. त्याच्यामध्ये भेगा पडायला लागतात, क्रॅक्स पडायला लागतात आणि कालांतराने त्याच्यामध्ये पूर्ण ते खुर्च्या निघून जाऊन त्याच्यात खड्डे पडतात किंवा जखमा होतात आणि प्रचंड वेदना पेशंटला व्हायला लागतात. जर पेशंटला काही आमवात म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस, रक्तदोष म्हणजे गाऊट किंवा ह्या प्रकारचे काही संधिवात असले तर हीच प्रक्रिया अतिशय फास्ट होत जाऊन अगदी तरुणपणीसुद्धा गुडघ्याचा सांधा आहे तो खराब होऊ शकतो. आणि त्यानंतर पेशंटला बाक येऊन त्याला चालीमध्ये त्याचा फरक पडतो. असं डोलल्यासारखं पेशंट चालायला लागतात. खाली बसणं उठणं तर प्रचंड कष्टाचं होतं. मांडी घालणं बंद होऊन जातं. जिने चढणं उतरणं प्रॉब्लेमॅटिक होतं. तर ह्या सगळ्यामुळं त्यांचं ओव्हरऑल मोबिलायझेशन जे आहे चालण्याची जी आपली क्षमता आहे ती कमी होते आणि काही पेशंट तर अगदी बेडरिडन होऊन स्वतः टॉयलेट बाथरूमला जाणंही त्यांना अवघड होतं. तर हा सगळा प्रवास त्या ऑस्टिओआर्थरायटिसचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला ट्रीटमेंट आहे ती आता स्टेजनुसार केली जाते. म्हणजे या चित्रात दाखवलं आहे तसे त्याच्या 4 स्टेजेस असतात की स्टेज नॉर्मल किंवा स्टेज 0. स्टेज 1 म्हणजे फक्त कार्टिलेज मऊ व्हायला लागतं. पहिल्या एक्सरेत दाखवले तसं एक्सरे चांगला दिसू शकतो. दुसऱ्या स्टेजमध्ये म्हणजे त्याच्यातले हाडातले कार्टिलेज जे आहेत त्या कार्टिलेजमधले धागे आहेत ते हळूहळू सुट्टे व्हायला लागतात म्हणजे फायबर्स वेगळे यायला लागतात. तिसऱ्या याच्यामध्ये थोडे थोडे पॅचेसमध्ये हाड उघडं पडायला लागतं आणि चौथ्या याच्यात पूर्ण हाडाला घासायला लागतं. त्याच्यात स्टेजेसप्रमाणे आपल्याला उपचार केले जातात. म्हणजे आता बरेच स्टेम सेलसारखे किंवा PRP सारखे उपचार पण आम्ही करत असतो की जेणेकरून पहिल्या स्टेजमध्ये दुर्बिणीतनं उपचार करून आपण त्याच्यामध्ये PRP इंजेक्शन ज्याला प्लेटलेट रिच प्लाझ्मा म्हणतो हे दिल्यानंतर सुद्धा आपल्याला रुग्णाला ते सांधा वाचवण्यासाठी मदत होते. पण हे केवळ लक्षात ठेवलं पाहिजे की हा स्टेज 1 किंवा स्टेज 2 ह्याच्यामध्येच PRP किंवा स्टेम सेल्स ह्याचा आपल्याला उपयोग होऊ शकतो. याच्या पुढे गेल्यावर आपल्याला मग आर्थ्रोस्कोपी लागू शकते की ज्या आर्थ्रोस्कोपीमधनं हे झिजलेलं जे कार्टिलेज आपण बघतोय त्याला लेझर्सच्या माध्यमातून आपल्याला त्याला स्मूथ करता येतं. आणि त्याच्यानंतर जर अगदी खूपच जास्त प्रॉब्लेम झाला, पायाला बाक आला, 10 डिग्रीपेक्षा जास्त झाला, नंतर चालायला डिफिकल्टी यायला लागली तर मात्र लेझर उपचाराच्या पुढं आपल्याला कम्प्लिटली जॉईंट रिप्लेसमेंट करायला लागते. या ठिकाणी खास करून ह्याविषयीच आजच्या कार्यक्रमात विशेष करून मार्गदर्शन घेणार आहोत. पण या अनुषंगाने सर्वच प्रेक्षकांना मला सांगायचे की आपल्याकडे आता विशेष करून 1 महिन्यासाठी लोकमान्य हॉस्पिटलच्या वतीने सांधेदुखीच्या सर्व रुग्णांना, ज्याच्यामध्ये सांधेदुखी म्हटलं की गुडघेदुखी आपल्या डोळ्यासमोर येतेच, पण खुब्याचा सांधा म्हणजे हिप जॉईंट त्या ठिकाणी सुद्धा तरुण वयात आपल्याला आर्थरायटिस होऊ शकतो. ह्या व्यतिरिक्त आपल्याला माहितीच आहे की विशेष करून आपल्याला खांद्याची सांधेदुखी म्हणजे फ्रोझन शोल्डरसारखा प्रकार आहे, कोपऱ्याची सांधेदुखी आहे आणि ह्या व्यतिरिक्त मानपाट कंबरदुखी म्हणजेच स्लिप डिस्क सायटिका सारखे रुग्ण आहेत. ह्यांसाठी विशेष करून शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि मला जरूर काही रुग्ण बघायला आवडतील आता की ज्यांनी रोबोटिक उपचार घेतलेले आहेत. आपण तंत्रज्ञानाकडे जाण्याआधी आपण बघूया स्क्रीनवरती 4 रुग्ण की कशा रीतीने त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडलेलं आणि हे जे परिवर्तन घडू शकलेलं आहे हे रोबोटिक उपचारांमुळे. पहिला रुग्ण आपण बघत आहोत की कशा रीतीने त्याला काठी घेऊन चालायला लागते आणि नंतरचं आपण जर का चित्र बघितलं तर आपल्या लक्षात येईल की ही काठी गेलेली आहे आणि अतिशय आयुष्य जगण्याचा आनंद, जीवन जगण्याचा आनंद, सगळ्या हालचाली, बाहेर फिरणं असेल, कामावरती जाणं असेल, हे सगळं शक्य. ही गृहिणी आपण बघतोय आता, ह्या गृहिणींनी रोबोटिक उपचार घेतले होते डॉक्टर नरेंद्र विद्यासरांच्या मार्गदर्शनाखाली. आपण बघू शकता त्यांच्यात घडलेलं परिवर्तन, वजन जास्त आहे त्यांचं, इतरही आजार आहेत पण आता बघू शकता की ते आता इंडिपेंडेंटली चालतायत, घरातली सगळी कामं करू शकतात. ह्याच्या पुढचे ही रुग्ण आहेत ह्या सुद्धा वयस्कर आहेत आणि बघू शकता की त्यांना वॉकर शिवाय चालता येत नाहीये. आणि त्याच्या पुढे जाऊन जर का आपण बघितलं की रोबोटिक उपचार घेतल्यानंतर हे नवीन स्वरूपाचं जे तंत्रज्ञान आहे काय आपण जाणून घेणार आहोत, कशा रीतीने त्यांची चाल संपूर्णतः बदललेली, आयुष्य जगण्याचा आनंद मिळालेला आहे. आणि हे एक शेवटचे रुग्ण आपण बघत आहोत. हे जे परिवर्तन घडलेले हे रोबोटिक उपचारांमुळे आणि त्यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आलेले लोकमान्य हॉस्पिटलमध्ये. आणि लोकमान्य हॉस्पिटल आता पुण्यामध्ये 4 ठिकाणी हॉस्पिटल आहेत, पिंपरी चिंचवड, निगडी, या व्यतिरिक्त औंध, मित्रमंडळ, स्वारगेट, त्याचप्रमाणे आता जे मी सेनापती बापट रोडला विशेष करून आता नवीन हॉस्पिटल आहे ज्याच्याविषयी आपण आजच्या कार्यक्रमात मार्गदर्शन घेतलं, लोकमान्य HSS हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरीज. तर जरूर फोन करा पुढील नंबरवर 9595844844 या नंबरवरती. ह्या व्यतिरिक्त मुंबईमध्ये लोकमान्य हॉस्पिटल आपली सेवा देत आहे, कोल्हापूरला पश्चिम महाराष्ट्रातल्या रुग्णांसाठी आहे आणि विशेष करून मी जसं मगाशी म्हटलं तशी ही सर्व हॉस्पिटल आपल्याला सेवा देत आहेत. ह्या व्यतिरिक्त ठाणे या ठिकाणी सुद्धा विशेष करून सेवा देत आहेत. मुंबई, पुणे, ठाणे, कोल्हापूर सर्वत्र आपल्याला
सेवा उपलब्ध आहे. फक्त त्यासाठी कॉल करा पुढील नंबरवर. सर, अत्याधुनिक तंत्रज्ञानाविषयी आपण बोलत होतो, काय सांगता येईल? अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये आणायची गरज काय होती त्याच्याबद्दल मी एक थोडक्यात सांगतो. जवळजवळ 30 वर्ष नी रिप्लेसमेंट हीच अतिशय सक्सेसफुल शस्त्रक्रिया आहे. परंतु ह्या शस्त्रक्रियेमध्ये जुन्या पद्धतीने जेव्हा करायचो त्यावेळेला बऱ्यापैकी हाडांमध्ये रॉड्स लावून, एक 8-9 इंचाचा रॉड लावून, खूप हाड कापून एका अंदाजाने आणि फील घेऊन फक्त सर्जन करत असे. या पद्धतीने मी जवळजवळ 20-22 वर्ष माझ्या 30 वर्षाच्या प्रॅक्टिसपैकी या प्रकाराने नी रिप्लेसमेंट्स केले, बऱ्याच प्रमाणावर केले. परंतु ह्यामध्ये पेशंटची रिकव्हरी ही स्लो होत होती. काही वेळेला ॲक्युरसीमध्ये सगळ्या जगातले जर शोध निबंध बघितले तर जवळजवळ 30% लोकांमध्ये ॲक्युरसी एवढी येत नव्हती. म्हणून रोबॉटिक नी रिप्लेसमेंट हे जगामध्ये लॉन्च झालं. पहिलं कॉम्प्युटराइज्ड होतं, मग आता रोबॉटिक आलं. तर आता रोबॉटिक्समध्ये सुद्धा अनेक जनरेशन्स ऑफ रोबॉट आहेत. त्यामुळे 2nd जनरेशन, 3rd जनरेशन रोबॉट, ह्या सगळ्या प्रकारचे रोबॉट आता लोकमान्य हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरी इथं सेनापती बापट रोडला लोकमान्यतर्फे आणलेले आहेत. तर आत्ता आपण जे बघतोय तो रोजा रोबॉट आहे, जो ॲक्टिव्ह रोबॉट आहे, की जो 3 डायमेन्शनल ह्याच्यामध्ये काही मुवमेंट्स आपण दाखवतो. मी ऑपरेशन दाखवू शकत नाही, परंतु ह्या प्रकारे तो रोबॉटिक आर्म हा हाडाला पूर्ण स्पेसचं ओरिएंटेशन घेऊन केवळ जो झिजलेला भाग आहे तिथं तो अलाइन करून आपल्याला त्या हाडाचा जो खराब भाग आहे तोच फक्त रिमूव्ह करायला मदत करतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्वी कसं होतं की लिगामेंट्स किंवा सॉफ्ट टिश्यूज याचा अंदाज फक्त पेशंटला घ्यायला लागायचा. परंतु आता आपल्याला त्याच्यामध्ये तो कॅलिब्रेटेड अंदाज घेता येतो. म्हणजे अगदी त्याचं टेन्शन बघता येतं. दोन्ही बाजूचे लिगामेंट्सचे टेन्शन, हे आतला बाहेरचा भाग हा प्रॉपरली बॅलन्स करता येतो आणि त्याच्याकरता आपल्याला रोबॉटचा प्रचंड उपयोग होत असतो. आणि त्यानंतर केवळ जो खराब भाग आहे त्या हाडावर तो भाग बसून तेवढाच खराब हाडाला विशिष्ट प्रकारे शेप देऊन आपल्याला तो गुडघा जो वाकलेला आहे तो पूर्ण सरळ करता येतो. जर तो वाकलेलाच असेल तर सरळ करता येत नाही, अशा प्रकारे होतं. आणि तो रोबॉट हा केवळ त्या मर्यादेत काम राहून करत असतो. ऑपरेशन तर डेफिनेटली हे डॉक्टर म्हणजे आम्हीच करत असतो, परंतु रोबॉट हा एक माणसाचा अतिशय मदतनीस, विश्वासू मदतनीस म्हणून काम करत असतो. म्हणजे मी सगळ्या माझ्या स्टुडंट्सला सांगतो की सर्जनचं स्किल आणि रोबॉटची ॲक्युरसी ह्या दोन्हीचा जेव्हा संगम होतो त्यावेळेला आपल्याला ऑप्टिमम रिझल्ट मिळतात. जसं ह्या पेशंटमध्ये म्हणजे त्या आल्या तेव्हा त्यांना अगदी बघितलं तर आपण व्हीलचेअरवरनं सुद्धा उठता येत नाही आहे आणि बेडवर जाता येत नाही, इतक्या प्रचंड अपंगत्व आलेलं आहे. परंतु जस्ट 1 वीक आफ्टर द ऑपरेशन आपण जर बघितलं तर त्या इंडिपेंडंट चालायला लागल्या आहेत आणि त्याच्यानंतर त्यांचं आयुष्य ॲब्सोल्युटली नॉर्मल झालं आहे. दुसरी पेशंट आपण एक बघतोय, त्या ओबेज आहेत, थोड्या लठ्ठ आहेत, ओव्हरवेट आहेत, परंतु चालताना त्यांना प्रचंड प्रॉब्लेम येत आहेत. ऑपरेट झाल्यानंतर जस्ट 1 ते 2 महिन्यामध्ये बघितलं तर त्यांची चाल जी आहे ती एकदम नॉर्मल व्हायला लागलेली आहे, नॉर्मल होऊन गेली आणि चेहऱ्यावरचा आनंद आहे तो त्यांचा परत आलेला आहे. सो असे असंख्य पेशंट आहेत की ज्यांचे हे रोबॉटिक सर्जरीनंतर आपल्याला त्यांच्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल त्याच्यामध्ये दिसून येतो आणि आपल्याला त्यांच्या आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह आनंद परत आणता येतो. तर असे दुसऱ्या प्रकारचा एक रोबॉट आहे, त्याला ही टेक्नॉलॉजी आहे, त्याला हॅप्टिक कंट्रोल रोबॉट म्हणतात. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला 1 कप्पा, 2 कप्पे, 3 कप्पे गुडघ्याचे याच्यामध्ये कुठं झीज झाली आहे हे ॲब्सोल्युटली ॲक्युरेटली मॅप करता येतं. म्हणजे जसं हातातला आपल्या सेन्सर जो असतो तो हाडावरनं फिरवतो तशी त्याची 3 डायमेन्शनल प्रतिकृती तिथं तयार होती आणि मग 1 किंवा 2 भाग आहेत तेवढे फक्त झिजलेल्या भाग आहे त्याचं आपल्याला मॅपिंग करून, आता हे दाखवतोय आपण टी व्हीवर, याला मॅपिंग म्हणतात. तर हे मॅपिंग केलं जातं. त्यामुळे आपल्याला हा पर्टिक्युलर ऑपरेशन करत असलेला गुडघा 10 डिग्री वाकला आहे का 10.5 डिग्री वाकला आहे हे अगदी अर्ध्या डिग्रीच्या अगदी ॲक्युरसीने आपल्याला लक्षात येतं. आणि केवळ तेवढाच भाग जो झिजलेला आहे, आपण दिसतंय की प्रत्येक अँगल आम्ही कॅलिब्रेटेड बघू शकतो. आणि ते झाल्यानंतर आपल्याला केवळ खराब भाग जो आहे तो आपल्याला जसे दाताचे डॉक्टर बर्नी दाताला शेप देतात तसंच आपण या 3 डायमेन्शनल व्हर्च्युअल इमेजनी केवळ तेवढाच भाग जो खराब झाला आहे हा त्या हाय स्पीड बर्नी आपल्याला काढायला लागतो. आणि परत सांगतो की ह्यामध्येही आपल्याला पूर्ण लिगॅमेंट आहेत दोन्ही बाजूचे, आतलं बाहेरचं लिगॅमेंट, मीडियल कोलॅटरल, लॅटरल कोलॅटरल, हे पूर्णपणे बॅलन्स करता येतात. आणि बॅलन्सिंग हे ॲक्युरेटली झालं, बोन कट्स ॲक्युरेटली झाले की आपल्याला ऑप्टिमम रिझल्ट्स मिळवायला ह्याच्यात खूप फायदा होऊन जातो. आमचे स्वतःचेही काही शोध निबंध आता इंटरनॅशनल जर्नल्समध्ये पब्लिश झालेत आणि त्याच्यामध्ये आउटलायर्स म्हणजे जे ऑपरेशन नंतर आपल्याला प्लॅनिंग करायचं होतं ऑपरेशनचं त्यात आणि ऑपरेशन नंतर झालेलं ह्यामध्ये जे आउटलायर्स जे जुन्या पद्धतीमध्ये जवळजवळ 28 ते 30% होते ते 0% ह्या रोबोटिक पद्धतीने आलेलं आम्ही आता शोध निबंध प्रसिद्ध केलेले आहेत वेगवेगळ्या इंटरनॅशनल जर्नल्समध्ये. आणि त्यामुळं आपल्या पेशंट्सला त्याचा प्रचंड फायदा असा दिसून आलेला आहे.
येस, आपण हे बघितलं की कशा रीतीने विविध स्वरूपाचे हे जे तंत्रज्ञान आहे हे आता सर्वसामान्य रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. डॉक्टर नरेंद्र वैद्य सरांच्या मार्गदर्शनाखाली लोकमान्य हॉस्पिटल या ठिकाणी, आणि मला आवर्जून सांगायचं की या ठिकाणी एकत्रितपणे एका छताखाली सर्व प्रकारच्या हाडांच्या विकारांसाठी आपल्याला उपचार उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये विशेष करून संधिवात, गुडघेदुखीसाठी उपचार आहेतच, पण या व्यतिरिक्त खुब्याचा सांधा, हिप जॉईंट झाला त्याविषयी आपण कार्यक्रमात पुढे मार्गदर्शन घेणार आहोत आता. पण ह्या व्यतिरिक्त फ्रोझन शोल्डर सारखी समस्या आहे, आणि ह्यासाठी आणि त्याचप्रमाणे वेगवेगळ्या कारणांनी होणारे जे गुडघेदुखी, संधिवाताचे रुग्ण आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला वयोमानापर्यंत होणारे ऑस्टिओआर्थरायटिस आहेच, पण त्याच्या पुढे जाऊन रुमॅटॉइड आर्थरायटिस, गाऊट, अँक्युलोजिंग स्पॉन्डिलायटिस, विविध कारणांनी सांधे खराब होतात. ह्यासाठी आपल्याला उपचार उपलब्ध होणार आहेत. विशेष करून खास करून सिनियर सिटीजन्ससाठी या ठिकाणी विशेष सवलत असणार आहे. या व्यतिरिक्त सर्व सरकारी, निमसरकारी योजनांच्या पॅनलवरती आहे लोकमान्य हॉस्पिटल, सर्व विमा कंपन्यांच्या पॅनलवरती आहे. आणि विशेष करून आता नवीन हॉस्पिटल जे आहे हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरीज, हे सेनापती बापट रोडला सेवा देत आहे. या व्यतिरिक्त पुण्यामध्ये आपल्याला पिंपरी चिंचवड, निगडी, त्याचप्रमाणे औंध, मित्रमंडळ, स्वारगेट या ठिकाणी सेवा मिळणार आहे. कोल्हापूर, ठाणे, मुंबई सर्वत्र आपल्याला सेवा मिळणार आहे. तर जरूर या सेवेचा लाभ घेण्यासाठी फोन करा पुढील नंबरवर 9595844844. सर, या अनुषंगाने आम्हाला पुढे जाऊन काय सांगता येईल? तर ह्याच आत्ता जे मी दाखवलं त्या हॅप्टिक कंट्रोल्ड रोबोट जो 3rd जनरेशन आहे त्यांनी केलेलं एक आपण पेशंट बघूया की याच्यात सुद्धा प्रचंड प्रमाणावर डिसॅबिलिटी आलेली आहे, आणि त्यांना जवळजवळ 30 डिग्रीचा बाक आला आणि अगदी कष्टाने त्या वॉकर्स घेऊन चालू शकतात. आणि या सगळ्या अशा सर्जरीनंतर आपण पोस्ट ऑपरेटिव्ह त्यांचं बघितलं तर त्यांचं चालणं आहे ते आता एकदम इंडिपेंडंट होऊन गेले, पाय सरळ होऊन गेले. तर असा प्रचंड फरक पेशंटच्या आउटकममध्ये पडू शकतो, आणि हा पूर्णपणे आपल्याला मोजता येतो. ह्याच्या पुढं जाऊन आता आमच्या लोकमान्य हॉस्पिटलमध्ये इव्हन पोस्ट ऑपरेटिव्ह पेशंट घरी जातात तेव्हा त्यांचा प्रगती कशी चालली आहे हे बघण्यासाठी सुद्धा आम्ही काही तंत्रज्ञान काही ॲप्स आहेत ते विकसित केले, जेणेकरून अगदीच काही आमच्याकडं ऑल इंडियातनं पेशंट्स येतात त्यावेळेला त्यांच्या पायाला त्यांनी मोबाईल नुसता धरला तर तो त्यांचा पाय किती वागतोय, त्यांची चालण्याची पावलं किती आहेत हे आम्हाला तिथं बसल्यावर लोकमान्य हॉस्पिटलच्या डॉक्टरांना कळू शकतं. म्हणजे असं होतं की त्या पेशंटच्या संपर्कात आम्ही सतत राहू शकतो. तर ही पण रिमोट मॉनिटरिंगची टेक्नॉलॉजी आम्ही आता लॉन्च केलेली आहे. तर असा अजून एक पेशंट बघूया की ज्याच्यामध्ये आपल्याला हां, तर ह्याच्यात ही खूप डिसॅबिलिटी आहे, आणि इतक्या पेशंट ऑपरेशनला घाबरून आपल्याला यायला उशीर करतात की त्यांना म्हणजे खरोखरच परमनंट डिसॅबिलिटी येऊ शकते. म्हणजे या आजींचा डावा पाय जवळजवळ डिस्लोकेट होईल इतका वागतोय, आणि तो अनस्टेबल झालेला आहे, आणि अतिशय दुःखाने त्या दोन्ही पाय काठ्या घेऊन चालत आहेत. तर ह्या पेशंटला बघितलं तर दोन्ही उपचार झाल्यानंतर अगदी 1 महिन्याच्या कालावधीत त्यांचे सगळे वॉकर वगैरे गेलेत. अजून एक पेशंट आहे त्यांनाही प्रचंड प्रमाणावर डिसॅबिलिटी आपल्याला दिसते, चालताना वाकडेपणा आला आहे, आणि अशा पद्धतीमुळं त्यांच्या इव्हन मणके, खुबे ह्याच्यावरही परिणाम होऊ शकतो. ऑपरेट झाल्यानंतर त्यांचं चालणं आहे ते एकदम हे मिलिटरीत होते, त्यांचं जसं मिलिटरीत चालायचे तसं परत चालायला लागलेले आहेत. तर अशा प्रकारे सर्व पेशंटला त्याचा फायदा होतो. बऱ्याच वेळेला अजून मला असं वाटतं की ग्रामीण भागातले पेशंट असतात त्यामध्ये सुद्धा असं त्यांना वाटतं की ही ऑपरेशन आहे केवळ शहरी रुग्णांसाठी. पण आता एक आजी आपण बघतोय की ज्याच्यामध्ये ग्रामीण भागातल्या आहेत यांचे दोन्ही गुडघ्याचे ऑपरेशन केले, आणि त्यानंतर इव्हन ग्रामीण भागातलं त्यांचं जे आयुष्यातले आव्हानं असतात त्या सहजपणे त्या करू शकतायत हे आपल्याला दिसते. म्हणजे खडबडीत जमिनीवर चालणं असो किंवा चढ उतार असो खेड्यातले, हे आपण बघितलं तर अगदी यंग लोकांच्या पुढं सुद्धा त्या चालू शकतात. एवढं कोऑर्डिनेशन त्यांचे लिगामेंट्स आणि सर्व आपल्याला बॅलन्सिंग हे रोबोटिक सर्जरीनी व्यवस्थित झाल्यामुळं आपल्याला दिसू येतं. यात काही प्रकारचे आता जॉईंट्स आले जे इव्हन खुब्याचे सुद्धा आम्ही जॉईंट्स काही काय आहेत की ज्यामध्ये पेशंट खाली बसू शकतो, अशा प्रकारची पण टेक्नॉलॉजी आता. हिप जॉईंटचं एक आपण ॲनिमेशन या अनुषंगाने बघूया की हिप जॉईंट जो आहे तो कशा रीतीने काम करतो आणि त्याच्यामध्ये रिप्लेसमेंटमध्ये काय नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे आपण बघूया ॲनिमेशनद्वारे. सर, हिप जॉईंट विषयी आम्हाला सांगा, कारण तरुण वयात हा सांधा खराब होतो एव्हीएनमुळे बऱ्याचदा, आणि ह्याच्यामध्ये त्यामुळे जर का तरुणांसाठी मला वाटतं हे फार अतिशय महत्त्वाची ही गोष्ट आहे की हा सांधा टिकणं आणि त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या सगळ्या मुवमेंट्स करायला मिळणं. आपण बघतो स्क्रीनवरती हे ॲनिमेशन आता की हा आहे खुब्याचा सांधा, ज्याला बॉल अँड सॉकेट जॉईंट आपण म्हणतो, आणि ह्यामध्ये विशेष करून आता नवीन स्वरूपाचं तंत्रज्ञान उपलब्ध झालेलं आहे. नवीन स्वरूपाचे सांधे उपलब्ध झालेले आहेत, सिरॅमिक ऑन सिरॅमिक असो किंवा नवीन स्वरूपाचे जे तंत्रज्ञान आहे ते विशेष करून लोकमान्य हॉस्पिटलमध्ये उपलब्ध झालेलं आहे.
आपण स्क्रीनवरती जो नंबर बघत आहात 9595844844 हा लोकमान्य हॉस्पिटलचा हेल्पलाईन नंबर आहे. ह्याच्यावरती आपण फोन करा, मिस कॉल द्या आणि ह्या सर्व उपचारांचा लाभ घ्या. लोकमान्य हॉस्पिटल तर महाराष्ट्रात सर्वत्र कार्यरत आहे, मुंबई, ठाणे, पुणे आणि त्याचप्रमाणे कोल्हापूर या ठिकाणी. सर काय सांगता येईल खुब्याच्या सांध्याविषयी? खुब्याचा सांधा आहे, त्यात आता प्रचंड आपल्याला कम्प्युटरच्या साह्याने पण करता येऊ शकतं रिप्लेसमेंट. आणि मी एक पेशंट दाखवतो की जी तरुण पेशंट आहे आणि हिप जॉईंटच्या ह्याच्यामध्ये बरेच तरुण पेशंट आहेत, ते आपल्याला दिसतात. मग यांचं अगदी तरुणपणीच आपलं आयुष्य आहे ते डिसॅबिलिटीने भरून जातात. आता ह्या पेशंट आहेत, यांचं चालणं आहे ते लंगडणं चालू झालं आहे, खाली बसणं उठणं ह्याला प्रॉब्लेम होत आहेत. आणि ऑपरेशन नंतर आपण जर बघितलं तर त्यांचं चालणं एकदम नॉर्मल होऊन गेलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये हे जे जॉईंट्स आहेत हे ड्युएल मोबिलिटी टाईपचे जॉईंट येतात की जेणेकरून आपल्याला त्यांना खाली बसणं, त्यांचं स्क्वॅटिंग करणं वगैरे ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला करू शकतात. म्हणजे हे पूर्वी अलाउड नव्हतं, पण आता आपण बघितलं तर ही पेशंट आहे ती इवन मांडी घालून बसणं, खाली बसणं हे आपल्याला दैनंदिन भारतात जे करायला लागतात त्या सगळ्या गोष्टीसुद्धा त्या आपल्याला करू शकतात अशा पद्धतीने आहेत. तर ह्यात आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेशंटचं ज्या हालचाली ज्या असतात त्या सगळ्या त्यांना परत आपण हे बघितलं की या ठिकाणी कशा रीतीने हिप जॉईंटसाठी सुद्धा आता हे नवीन स्वरूपाचे उपचार उपलब्ध झाले. ड्युअल मोबिलिटी, ज्याच्यामुळे खाली बसणं किंवा उठणं हा जो प्रकार आहे हा रुग्णांना जमत नाही, ऑपरेशन नंतर तो आता शक्य झालेला आहे. दीर्घकाळ टिकणारे सांधे उपलब्ध झालेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सर्वसामान्य रुग्णांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहे. लोकमान्य हॉस्पिटल सरकारी निमसरकारी योजनांवरती आहेत, सर्व विमा कंपन्यांच्या योजनांवरती सुद्धा आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वसामान्य रुग्णांपर्यंत वैद्यकीय सेवा ब्रीदवाक्य ठेवून डॉक्टर नरेंद्र वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली आज लोकमान्य हॉस्पिटल सातत्याने कार्यरत आहे. पुणे, मुंबई, ठाणे आणि कोल्हापूर या ठिकाणी. पण पुण्यामध्ये आता नवीन हॉस्पिटल सुरू झालेलं आहे सुसज्ज लोकमान्य हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरीज. आणि त्यामुळे तुम्ही ह्याचा लाभ घेण्यासाठी फक्त फोन करा पुढील नंबरवर. सांधेदुखीच्या रुग्णांसाठी पुढील 1 महिना विशेष शिबिर असणार आहे, त्यामुळे त्यांनीही फोन करावा. त्याचप्रमाणे मानपाट कंबरदुखीचे रुग्ण आहेत तेही यामध्ये सहभागी होऊ शकतात. छत्रपतींचा विचार म्हणजे